खबरदार, जर तू आज हा संदेश इथून हटवण्याची चूक केलीस तर हा काही एक साधारण संदेश नाही आणि हा कोणताही योगायोग नाही. आज हा संदेश तुझ्या समोर येणे हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी पाठवलेले आमंत्रण आहे आणि हे आमंत्रण जर का तू दुर्लक्ष केलंस तर तू ते सोन्याची खाण ओलांडून पुढे जाणार आहेस. होय बाळा, हा साधारण व्हिडिओ नाही, हा कोणताही योगायोग नाही की आज तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे. नाही, हा डोळ्यांसमोर आला आहे हे साक्षात स्वामी महाराजांनी पाठवलेले आमंत्रण आज तुझ्या हा स्क्रीनवर आले आहे. तू आज याकडे दुर्लक्ष केलंस तर तू त्या सोन्याच्या कलशाला लात मारणार आहेस, जे पुढच्या काही तासातच तुझ्या घरचा उमरोठा दूर करून जाणार आहे. होय बाळा, जुन्या विचारात तू अडकून राहू नकोस. तुझा नवीन विश्वास कधीच आकार देणार नाही. तू जी भीती मनात बाळगत आहेस त्या शंकेत बुडून जर तू राहशील तर साहस आणि भक्तीचा तू स्वीकार करू शकणार नाहीस. तुझ्या आयुष्याचे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे आणि मी तुला वचन देतो, जर तू आजपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेतलेस आणि विश्वासाने पुढे गेलास तर तुला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे जेणेकरून तुला आठवण करून दिली जावी की तू एकटा नाहीस. साक्षात स्वामी आई तुझ्या सोबत आहे. तुझे प्रत्येक अश्रू त्यांनी पाहिले आहेत, तुझी प्रत्येक वेदना त्यांनी अनुभवली आहे आणि आता ते तुला त्या स्थानावर पोहोचवणार आहेत जिथे तू स्वतः नेहमी पाहिले आहेस. होय बाळा, हा संदेश तुझ्या हृदयात उतरव आणि विश्वास ठेव. माझ्या प्रिय बाळा, आता वेळ आली आहे की तू तुझ्या भूतकाळातील जखमा मिटवून नवीन पहाटेचं स्वागत करावेस. आता हे आशीर्वाद तेव्हा तुला फळ देतील जेव्हा तू हा संदेश केवळ ऐकणार नाहीस तर तुझ्या हृदयात उतरवशील आणि इतरांबरोबर शेअर करशील. होय बाळा, कारण आशीर्वाद जेवढा वाटला जातो तेवढा तो वाढत जातो. तू हे तुझ्यापर्यंत सीमित ठेवलंस तर याची अर्धी शक्ती कमी होईल, पण जर तू हे पसरवलेस तर तुझ्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलेस तर ही शक्ती अनेक पटीने वाढली जाणार आहे. तुला असे चमत्कार दिसतील जे तू शब्दात मांडू शकणार नाहीस. होय बाळा, तू स्वामी समर्थ यांच्यावर प्रसन्न होणार आहेत महाराज. जो तू त्यांच्या नामाचा प्रचार करतो, जाता जाता एक गोष्ट स्वामींना ते सर्व भक्त प्रिय आहेत हे तू लक्षात ठेव आणि त्यांच्या परिवाराचा तू भाग बन. जर तू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर. कदाचित तू मोठे आशीर्वादाला मुकत आहेस कारण तू स्वामींना निराश करत आहेस. त्यामुळे लगेच तू सबस्क्राईब कर, अजिबात उशीर करू नकोस. आणि हे फक्त चॅनल नाही, हा भक्तांचा मोठा परिवार आहे. होय बाळा, खालील बटन दाबून या परिवाराचा तू हिस्सा बन. जसे तू सबस्क्राईब करशील समजून घे की तू तुझा हात स्वामींच्या हातात दिला आहेस. आणि हो, या व्हिडिओला लाईक करून तुझी संमती नक्की दे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तू टाईप कर. असं लिहून तुझी हजरी तू पक्की कर. जा माझ्या बाळा, विजय तुझाच होणार आहे. तुझे कल्याण होणार आहे. तुझे घर धनधान्याने भरून जाणार आहे. तुझे सर्व संकटे दूर होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. होय बाळा, थांब. हो, तूच ज्याने आतापर्यंत हा संदेश पूर्ण श्रद्धेने इथपर्यंत ऐकला आहे. हा शेवट नाही, हा तर तुझ्या नशिबाचा नवीन अध्याय आहे. नवीन श्री गणेश आहे. मी तुला आतापर्यंत जे काही सांगितलं ते फक्त एक ट्रेलर होतं. आता जे रहस्य उघडलं जाणार आहे ते तुझ्या 7 पिढ्यांचा अंधार मिटवणार आहे. तुझी ती तिजोरी धनाने भरली जाणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हती. कारण स्वामी आई आता तुला भरभरून देणार आहे, तुझं रक्षण करणार आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आता येत आहे. तू संघर्ष केलास, तू वेदना सहन केल्यास, पण तुला माहीत आहे का स्वामींनी तुला इतक्या परीक्षांमधून का नेला आहे? कारण तू कोणताही साधा आत्मा नाहीस. स्वामी माऊली नेहमी त्यांच्या लाडक्या भक्तांच्या कठीण परीक्षा घेत असतात. होय बाळा, म्हणून तू हार मानू नकोस. तुझ्या आत्म्याला जगाला प्रकाश देण्यासाठी तपवण्यात आले आहे. तुझ्या प्रत्येक अपयशाने तुला मजबूत केले आहे. आता तू त्या शिखरावर पोहोचला आहेस जिथून फक्त विजय आणि विजय दिसत आहे. आजपासून तुझे नाव रडका नाही, दुःखी नाही, तर विजेता म्हणून ठेवलं जाणार आहे. होय बाळा, मला माहीत आहे तुला अजूनही एक शंका सतावत आहे की हे सर्व खरे होईल का? काय हे खरोखर माझ्या स्वप्नात होणार? तर नाही बाळा, तेच तुझे सर्व सुख तुला परत मिळणार आहे. या शंका तुझ्या मनाच्या नाही तर तुझ्या दुर्बलतेची शेवटची चाल आहे.
जी तुला यशस्वी होण्यापासून रोखू पाहत आहे. पण आठव, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे फक्त शब्द नाही, तर हे साक्षात तुला मनात ठेवायचं आहे आणि शंकेला तुझ्या मनातून काढून टाकायचं आहे. बघ, विश्वासाने जर तू उभा राहिलास तर तुला ती अंतिम महाकिल्ली स्वामी देणार आहेत, जे पुढच्या 5 दिवसात वरदानाला ही कायमचं अटळ करणार आहे. ही महाकिल्ली आहे, ही तुझी प्रत्येक वचन, प्रत्येक संकट दूर करणार आहे. तू तुझे कर्म आणि धर्मापासून कधीच ढळणार नाहीस. दररोज सकाळी उठून तू आपल्या तळहातावर पाणी घेशील आणि 3 वेळा म्हणशील, श्री स्वामी समर्थ. हा संकल्प बघ तुला तुझ्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत नेणार आहे. तुझा प्रामाणिकपणा आणि स्वामींच्या नामस्मरणात जे तू व्यतीत करणारा जो क्षण आहे, तो आनंदाने तू पुढे जाणार आहेस. बघ बाळा, हा संदेश कोणताही साधा संदेश नाही. स्वामींची अफाट शक्ती तुझ्या मागे उभी आहे. तुझ्या प्रत्येक शब्द, प्रत्येक कर्म आता स्वामींच्या शक्तीने भरलेलं जाणार आहे. होय, येणाऱ्या 5 दिवसात तुला खूप मोठे संकट मिळणार आहे. आणि बघ बाळा, तुझे आयुष्य आता कायमचे बदलले जाणार आहे. बघ, तुला तुझ्या आत अशी शांतता जाणवेल जी आधी कधीच ती जाणवली नव्हती. तुझ्या मनातून धन आणि समस्यांची चिंता पूर्णपणे समाप्त होणार आहे. तुझी दृष्टी बदलणार आणि तू प्रत्येक आव्हानांना एक संधी म्हणून पाहणार आहेस. होय बाळा, ही निर्भयतेची ही नवीन सुरुवात आहे, जिचे वरदान साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज देत आहे. तेव्हा तुझं मन हे निर्भय होऊन दे. तेव्हाच लक्ष्मी कायमस्वरूपी तुझ्या घरात आणि तुझ्या आत्म्यात वास करणार आहे. जर तू सहमत असशील तर लव यू गॉड असे तू टाईप कर. माझ्या प्रिय बाळा, आता एक गोष्ट तू लक्षात ठेव आणि ती गोष्ट तू कायमच लक्षात ठेव. ती तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. बाळा, रागाच्या क्षणी तू शांत राहा. राग सगळ्यांनाच येतो आणि तो येणं काही चुकीचं नाही. पण बाळा, रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर समोरच्याच्या लक्षात राहतात. ते त्याला काट्याप्रमाणे टोचत राहतात. आणि जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट बोलतं, तुमचा अपमान करतं किंवा चुकीचं वागतो, तेव्हा लगेच त्याला उत्तर तुम्हाला द्यावंसं वाटतं. दुःख होतं, डोकं गरम होतं, अपमान झाल्यासारखं वाटतं आणि जीभ वेगाने चालू लागते. पण माझ्या लेकरा, नेमकं इथेच थांबणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्या क्षणी 2 मिनिटे शांत राहिलात तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकलात. कारण रागाच्या वेळी घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचाच असतो. होय बाळा, शांत राहिलात तर तुम्हाला समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकता येईल आणि त्याचा नक्की हेतू काय आहे हे समजेल. कधी कधी समोरच्याचाही रागात असतो, तोही शांत झाला की त्याला स्वतःची चूक कळते. पण तुम्हीही रागात बोललात तर वाद वाढतो, नातं तुटतं आणि मनात कटुता साठते. शांत राहिल्यामुळे तुमची इज्जत वाढते, कारण लोकांना वाटतं की हा माणूस समजूतदार आहे. आणि रागात शांत राहणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण सरावाने ते शक्य होतं. खोल श्वास घ्या, थोडं पाणी प्या आणि त्या जागेवरून थोडा वेळ दूर जा. होय माझ्या बाळा, स्वतःला सांगायचं की आत्ता बोलायचं नाही. अशा वेळी काय करायचं तर अशा वेळेस 1 ते 10, 10 ते 1 असे उरपाटे अंक मोजायचे आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत राहायचा. कितीही राग असला तरी, कितीही समोरच्या व्यक्ती वायफळ बडबड करत असला तरी फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहायचे. आणि बघा, कारण एका चुकीचं वाक्य वर्षानुवर्ष मनाला जखम करून जातं. आणि शांत राहिलात तर तुम्ही स्वतःला त्या प्रसंगातून वाचवता आणि नात्यांनाही सांभाळता. होय माझ्या बाळा, रागावर नियंत्रण ठेवणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. म्हणून स्वतःमध्ये जर तुला बदल हवा असेल तर सर्वात आधी रागाच्या क्षणी तू शांत राहायला शिक. होय माझ्या लेकरा, जेव्हा कोणी तुला मुद्दाम उचकवत असेल तेव्हा तू शांत राहणं खूप महत्वाचं आहे. काही लोकांना ही खूप घाणेरडी सवय असते, मुद्दाम समोरच्याला उचकवायची. ते जाणून बुजून असे शब्द वापरतात की तुम्ही भडकावं, रागवावं आणि काहीतरी उलटसुलट बोलावं आणि काहीतरी कृती करावी. कारण त्यांना तुमची मनशांती खटकत असते, तुमची प्रगती त्यांना देखवत नसते. तर माझ्या बाळा, अशा वेळी जर तूही त्यांच्या तालावर नाचलास तर त्यांचा डाव यशस्वी होणार आहे, हो की नाही? पण तू जर शांत राहिलास आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंस तर त्याचा सगळा प्लॅन हा फसतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं रे लेकरा. काही लोकांना तुझं यश पचत नाही, तुझा आनंद पाहवत नाही, म्हणून ते तुला सदैव उचकवत असतात. पण बाळा, तुम्ही यांच्या गोष्टी जर मनावर घेऊन बसलात तर तुमचंच नुकसान होणार आहे. म्हणून अशा माणसाला तुमची वाईट प्रतिक्रिया हवी असते.
पण तुम्ही ती प्रतिक्रिया दिलीच नाही तर तो थांबतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही बाळा, तर शहाणपणाने वागणं आहे. होय माझ्या बाळा, कधी कधी समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करणं जास्त प्रभावी ठरत असतं. कारण बाळा, शांत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला समजतं की प्रत्येक भांडणात उडी मारायची नसते. आयुष्यात मोठं जर व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकायला पाहिजे. आणि बाळा, असले कुत्रे जर आपल्या आयुष्यात सारखेच येत असतात, त्यांना बिस्किट टाकून आपण पुढे जायचं असतं. बरोबर की नाही? बरोबर असेल तर गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करा. बाळा, आता तुझ्या घरात आनंदच आनंद येणार आहे. कारण आता तुझ्या घरातील वाद, दुःख हे निघून जाणार आहे. कारण घर म्हणजे हक्काचं, सुरक्षेचं आणि प्रेमाचं ठिकाण. कधीतरी घरात वाद होणारच, मतभेद होणारच, आवाज चढणार, वातावरण तापणार. पण बाळा, अशा वेळी प्रत्येकाला आपली बाजू बरोबर असं वाटत असतं आणि सगळे एकाच वेळी बोलायला लागतात. पण जर तुम्ही त्यात भर घातली तर वाद अजून वाढत जाणार. पण बाळा, घरातल्या भांडणात शांत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एकाच्या शांत राहण्यामुळे वातावरण थोडं निवळू शकतं. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब उत्तर देणं हे चुकीचं आहे. त्याने विषय लांबतो, मनात राग साचतो, काही वेळा समोरचाही ताणात असतो, कामाचा त्रास असतो, मनात काहीतरी साचलेलं असतं आणि ते पुढे चिडचिड होऊ लागतं. म्हणून अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर थोड्या वेळाने स्वतःची चूक कळते. घरातली नाती जपायची असेल तर काही वेळा आपल्यालाच गप्प बसावं लागतं. होय बाळा, म्हणून तुम्ही शांत राहा. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. बाळा, नातं वाचवणं आहे. शब्द परत घेता येत नाही, पण शांतता ही परिस्थिती सावरू शकते. वादाच्या वेळी थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि लगेच प्रतिक्रिया देऊ नका. वेळ गेल्यावर शांतपणे बोला आणि नक्कीच प्रश्न सुटणार आहे. कारण बाळा, घरात शांत राहणारा माणूस घर जोडून ठेवतो. तुमच्या संयमामुळे घरातील तणाव कमी होतं. म्हणून स्वतःमध्ये जर तुम्हाला बदल हवा असेल आणि आयुष्यात शांतता हवी असेल तर घराच्या वादाच्या वेळी तुम्ही शांत राहायला शिका. नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. बाळा, मला माहीत आहे तुला सर्वजण नावे ठेवतात, पण बाळा, तेच योग्य आहे. नावे ठेवतात, तू त्यांच्यापासून सावध राहतोस, अंतराने राहतोस. कारण जेव्हा कोणी तुझं कौतुक करेल तेव्हा तू शांत राहा. आपलं कौतुक झालं की मन आनंदाने भरून जातं, छाती अभिमानाने फुगते आणि खूप बोलावंसं वाटतं. पण अशा वेळी आपण जास्त बोलायला लागलो की आपल्याकडून नकळत बढाई मारल्यासारखं होतं. काही लोक स्वतःचं कौतुक वाढवून चढवून सांगतात आणि त्यात त्यांची किंमत कमी होते. होय माझ्या लेकरा, जर तू शांत राहिलास तुझं व्यक्तिमत्व खूप अधिक मोठं दिसतं. कारण खरा मोठेपणा हा शब्दात नाही तर वागण्यात दिसतो. कोणी तुझं कौतुक केलं तर हसून धन्यवाद म्हण आणि विषय बदलून टाक. त्याच गोष्टीवर वारंवार जर तू बोलत बसलास तर लोकांना वाटतं की तू खूप अहंकारी आहेस. बाळा, शांत राहणं म्हणजे नम्र राहणं. नम्र माणसाला लोक जास्त मान देतात. आज कौतुक आहे, उद्या टीका असेल. म्हणून दोन्ही वेळेस मन स्थिर ठेव. कारण बाळा, यश कायम टिकवायचं जर असेल तर पाय जमिनीवर असायला हवेत. शांत राहिलास की लोकांना वाटतं की हा माणूस कामाने मोठा आहे, बोलण्याने नाही. तुझं काम बोलण्यासाठी आहे. होय बाळा, तू स्वतःच ढोल वाजवण्याची तुला गरज नाही. म्हणून जेव्हा कोणी तुझं कौतुक करेल तेव्हा तू एक स्माइल दे आणि आभार मान आणि शांत राहा. यातून तुझा स्वभाव मोठा दिसतो आणि लोकांच्या मनात तुझी किंमत वाढवणार आहे. म्हणूनच बाळा, तू शांत राहा. कारण तू खूप साधा आणि सरळ आहेस आणि ह्याचाच लोक फायदा घेत असतात. तो फायदा आता तुला घेऊ द्यायचा नाही बाळा. बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाजगी गोष्टी असतात, काही स्वप्न असतात, काही योजना असतात, काही दुखऱ्या जागा असतात. हे सगळं तू सगळ्यांसोबत अजिबातच सांगू नकोस. कारण माझ्या लेकरा, काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबाबत खूप कुतूहल असतं. ते वारंवार खाजगी प्रश्न विचारतात, खोलात जाऊन माहिती काढतात आणि अशा वेळी सगळं उघडपणे सांगणं शहाणपणाचं नाही. कारण प्रत्येक जण तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक माहिती फक्त पुढे सांगण्यासाठी घेतात, काही जण त्याचा गैरफायदा घेतात. आणि तुम्ही जर शांत राहिलात, विषय बदललात किंवा थोडक्यात उत्तरं दिलीत तरच तुमचं आयुष्य हे सेफ राहील.
सगळ्यांना सगळं सांगायची गरज नाही. आपले प्लॅन, आपली कमकुवत बाजू, आपली अडचण सगळ्यांसमोर मांडली तर लोक त्याच्यावर बोट ठेवतात. शांत राहिलात तर तुमच्या आयुष्याचं नियंत्रण तुमच्याकडे राहतं. जास्त बोलून स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. काही गोष्टी वेळ आल्यावरच बोलायचे असतात बाळा. आज सांगितलेलं गुपित उद्या तुमच्याच विरोधात वापरलं जाऊ शकतं. म्हणून जिथे गरज नाही तिथे तू गप्प बस आणि तुझं ते गप्प बसणं तुझ्यासाठी खूप शहाणपणाचं ठरणार आहे बाळा. आणि बघ, साक्षात स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे तर मग तुला कुठेही तुझं मन मोकळं करण्याची गरज नाही. कारण जो स्वामी आईन पुढे नतमस्तक होतो त्यांच्या पाठीवर स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. जर तुला हा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. आणि बाळा, तुझी सर्वात मोठी इच्छा तू कमेंट बॉक्समध्ये लिही, टाईप कर. बघ, मी स्वामी माऊलींचरणी ही मनातून प्रार्थना करणार की हे स्वामी आई, हे जे कोणी संदेश ऐकत आहे त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. बाळा, आजचा हा संदेश तुला कसा वाटला हे सुद्धा तू नक्की कमेंट करून सांग. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.